कायद्यांची नावं बघितल्यानंतरच आपल्या लक्षात येतं की डेमोक्रॅटिकली इलेक्टेड सरकार, लोकशाहीमध्ये निवडून गेलेलं सरकार हे जनतेचं ट्रस्टी असतं, ते जनतेचं शासक नसतं. त्यामुळे सोसायटीमध्ये ऑर्डर आणणं एवढंच त्याचं काम असतं. अशा पद्धतीतून या कायद्यांची नावंही बदलली गेली, त्याच्या तरतुदी बदलल्या गेल्या आणि मग दंडसंहिता ही भारतीय न्यायसंहिता झाली. जी फौजदारी प्रक्रिया संहिता होती ती नागरिक सुरक्षा संहिता झाली. आणि अर्थातच इंडियन एव्हिडन्स ऍक्टमध्ये जे काही नॉन ऍडमिसिबल अशा अनेक गोष्टी टेक्नॉलॉजीने आपल्याला ते टूल्स दिले होते, पण ते ऍडमिसिबल नव्हते, तेही ऍडमिसिबल होण्याच्या संदर्भात भारतीय साक्ष संहिता असे तिन्ही कायदे या ठिकाणी तयार करण्याचं काम झालं. आज आपण पाहतोय की ही जी प्रदर्शनी आहे, या प्रदर्शनीमध्ये क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मधलं एक पूर्ण सायकल दिलेलं आहे. एक क्राईम घडल्यानंतर त्याची सूचना आल्याबरोबर आता नवीन पद्धतीनं आपण कशा पद्धतीनं तो जिओ लोकेशन हे फेन्स करून तात्काळ त्या ठिकाणी आपल्या व्हॅन्स डिस्पॅच करतो, त्यामुळे पोलीस वेळेत त्या ठिकाणी पोहोचू शकतात. आपल्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न अनेक वर्ष असा होता की गुन्हेगाराला पकडल्यानंतर गुन्हेगार सुटायचा. याचं कारण मोठ्या प्रमाणात आपले साक्षीदार होस्टाईल व्हायचे, चेन ऑफ एव्हिडन्स जी आहे ती योग्य प्रकारे प्रिझर्व्ह केलेली नसायची. फॉरेन्सिक आणि टेक्निकल एव्हिडन्स हा ज्या प्रकारे अप्रिशिएट केला गेला पाहिजे तो आपण करू, तो त्या पद्धतीने आपण करत नव्हतो. आणि म्हणून अनेक वेळा मोठ्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये देखील गुन्हेगार सुटायचे. आपण जर बघितलं तर 2013 साली आपला रेट ऑफ कन्व्हिक्शन हा 9% होता. 9 म्हणजे 100 गुन्हे नोंदवल्यानंतर किंवा प्रॉसिक्युशनला गेल्यानंतर 91 लोक त्यातनं सुटायचे. आज आपण 53% पोहोचलो आहोत. अजूनही चांगलं आहे पण खूप चांगलं नाही आहे. म्हणजे 9%हून 53%वरचा आपला प्रवास गेल्या 10 वर्षातला. अनेक आपण वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी जे काही निर्णय केले, विशेषतः 14 शासन निर्णयातनं आपण 53% आता पोहोचलो आहोत. पण हे जे नवीन कायदे तयार झालेले आहेत, हे नवीन कायदे आपल्याला 90% नेऊ शकतात अशा पद्धतीची या कायद्यांनी व्यवस्था उभी केली आहे. आणि म्हणून मग कॉल डिस्पॅच झाल्यानंतर एव्हिडन्स कलेक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी आता सगळ्या गोष्टींचे आपण प्लॅटफॉर्म्स तयार केलेले आहेत. आपण त्याच्यात बघू शकतो की कशा प्रकारे वेगवेगळ्या आपल्या डेटाबेसेसचा उपयोग करून आपण फिंगरप्रिंट्स मॅच करू शकतो, फेस मॅच करू शकतो, डीएनए मॅचिंग करू शकतो. म्हणजे पूर्वीच्या काळात एका राज्यात गुन्हा करून दुसऱ्या राज्यात पळून गेल्यानंतर तो गुन्हेगार कधीच सापडायचा नाही. पण आता ऑल इंडिया डेटाबेसेस तयार झाल्यामुळे पटकन आपल्याला त्या डेटाबेसेस मॅच करता येत आहेत आणि त्यांना आपल्याला शोधून काढता येत आहे. आता तर महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जवळपास सगळी शहरं ही आपली सीसीटीव्हीच्या कव्हरेजमध्ये आल्यामुळे आणि अनेक ठिकाणी फेस रिकग्निशनचे कॅमेरे आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या आपल्याकडे टूल्स आहेत, त्यातनं आपण लवकर आरोपीला पकडू शकतो. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये पूर्वी आपल्याला कल्पना आहे की मेडिको लिगल केसेसमध्ये खूप वेळा मेडिकल एव्हिडन्समध्ये टॅम्परिंग व्हायचं, वेळेवर त्या ठिकाणी रिपोर्ट्स यायचे नाहीत. या सगळ्या गोष्टी आता आपल्या या प्लॅटफॉर्म्सवर आल्यामुळे त्या ठिकाणी जी काही कागदपत्र आहेत ती डायरेक्ट त्या ठिकाणी आपल्या व्यवस्थेमध्ये जातील आणि मेडिकल कॉलेज असेल किंवा जी काही आपली हॉस्पिटल असतील
त्यांनाही त्या संदर्भातले रिपोर्ट हे त्या ठिकाणी व्हर्च्युअली पाठवण्याची आता सगळी व्यवस्था झाल्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये जो काल अपव्यय व्हायचा आणि त्याहीपेक्षा ह्युमन इंटरव्हेन्शन असल्यामुळे टॅम्परिंग व्हायचं ते देखील होण्याची आता शक्यता उरलेली नाही। त्यासोबत प्रॉसिक्युशनमध्येही आता खूप बदल आपण केलेले आहेत। या सगळ्या कायद्यांमुळे आपल्याला इथे पाहायला मिळालं की पूर्वी जे तारीख पे तारीख व्हायचं ते आता करता येत नाही। आता जर त्या ठिकाणी डिफेन्सने 2 पेक्षा जास्त वेळा ॲडजमेंट मागितली तर प्रॉसिक्युशनला ऑब्जेक्शन घेता येतं आणि त्या केसमध्ये जी काही तारीख आहे ती पुढची तारीख मिळणार नाही असं माननीय न्यायालय सांगतं आणि त्यातनं वेळेत एखाद्या केसचा निकाल लावणं हे शक्य आहे। मला स्वतःला याची कल्पना आहे। आम्ही देखील आता अनेक आंदोलनं करायचो, अनेक आंदोलनात केसेस लागायच्या। मला आठवतं की 1990 साली माझ्यावर जी केस लागली होती त्या केसमध्ये चार्जेस फ्रेम झाले 2010 साली आणि केस अगदी छोटीशी कुठल्या तरी आंदोलनाची केस होती। त्यामुळे एक प्रकारे न्यायालयाचंही वेळेचा अपव्यय, तोपर्यंत त्या पोलीस स्टेशनमधले सगळे लोक रिटायर झालेले असल्यामुळे त्याचा रेकॉर्डही सापडत नाही, अशा प्रकारची अवस्था। आता या सगळ्या गोष्टी आता मला असं वाटतं दूर होणार आहेत आणि एका निश्चित अशा पद्धतीच्या जी काही त्या ठिकाणी व्यवस्था आहेत या व्यवस्थेतनं अशा प्रकारच्या सगळ्या केसेसमध्ये आणि गंभीर केसेसमध्ये आपल्याला वेळेत हा न्याय देता येणार आहे। आज आपल्याला कल्पना आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आता सायबर क्राईम तयार झालेला आहे। सायबर क्राईममध्ये आता महाराष्ट्रामध्ये आपण तयार केलेली सायबर लॅब ही देशातली सगळ्यात चांगलं आपलं सायबर हेडक्वार्टर आहे। आपल्याकडे कॅपेबिलिटीज आहेत। नुकतंच आपल्यापैकी अनेकांनी बघितलं असेल की सायबर बुलिंग पासनं आपण जवळपास 60 पेक्षा जास्त मुलींना वाचवल्याची एक बातमी ही काल त्या ठिकाणी आली होती। त्यामुळे आता या सगळ्या ज्या नवीन टूल्स आहेत हे टूल्स जरी आपण तयार केले पण त्या टूल्सच्या माध्यमातनं जो काही एव्हिडन्स आपल्याकडे प्राप्त होतो त्या एव्हिडन्सची ऍक्सेप्टेबिलिटी ही जर कायद्यामध्ये नसली, तो ऍडमिसिबलच नसला तर या एव्हिडन्सचा काही फायदा नाही। आणि म्हणून आता नवीन इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये किंवा भारतीय साक्ष्य संहितेमध्ये अशा प्रकारचे डिजिटल एव्हिडन्सेस, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सेस या संदर्भातही ऍडमिसिबिलिटी आल्यामुळे आपल्याला एखाद्या व्यक्तीला अनेक वेळा ज्यावेळेस थेट एव्हिडन्स नसतो पण अतिशय स्ट्रॉंग अशा प्रकारचा सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स असतो की जो इतर एव्हिडन्सला अप्रिशिएट करू शकतो, अशा केसेसमध्ये आता या ऍडमिसिबिलिटीमुळे आपण टेक्निकल मुद्द्यांवर अपराधी सुटणार नाही।